माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजनप्रमाणे राज्यभरात 100 दिवसाचा एक आराखडा तयार केला होता आणि त्या अनुषंगाने काम करून आपल्याला कामगिरी करायची होती. तर त्याचं मूल्यांकन आताच पार पडले आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मूल्यांकनानुसार नांदेडचा राज्यभरात 5वा नंबर आलेला आहे. तर निश्चितपणे ही खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे, कारण त्यामुळं आपण गेल्या 100 दिवसामध्ये जे काही काम केलं आहे त्याचं एक सगळ्यांना मोटिवेशन आमच्या टीमला मिळालं आणि दुसरी गोष्ट आणखीन याच्यापेक्षा चांगलं काम करण्याची एक प्रेरणा मिळालेली आहे. त्याचसोबत ही एक सुरुवात आहे आणि याच पद्धतीने ज्या आज आणखीन आपल्याला प्रोसेस सिम्प्लिफिकेशन करायचं आहे किंवा लोकांना जास्तीत जास्त न्याय द्यायचा आहे, त्या संदर्भात पुढची आमची तयारी पण चालू झालेली आहे. तर निश्चितपणे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही असंच काम यापुढे करत राहू. वर्धेस जिल्हाधिकारी असतानाही आपण चांगलं काम केलं होतं, मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्यानंतर हा दुसरा पुरस्कार मिळतो जिल्हाधिकारी. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये मागचे पुरस्कार जाहीर झाले नव्हते आचारसंहितेमुळं, त्यामुळं त्याची घोषणा रिसेंटली झाली आणि त्याचसोबत राज्यसेवा हक्क या कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला राज्यसेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी त्यांनी राज्यभरातील 3 कलेक्टर निवडले होते. त्यामध्ये वर्ध्याला सेवादूत हा प्रकल्प आम्ही राबवला होता, म्हणजे नागरिकांना घरपोच सेवा. तर त्यासाठी हे 2 पुरस्कार वर्ध्यासाठी मला मिळाले होते आणि आता हा 3रा पुरस्कार नांदेडच्या या केलेल्या कामासाठी आपल्या सगळ्या टीमला मिळतो. सर, मे महिना सुरू झाला, राज्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची काय परिस्थिती? पाणी टंचाईची स्थिती सध्या जर बघितलं तर आपल्याकडे 14 टँकर्स जिल्ह्यामध्ये चालू आहे. 40 विहीर आपण अधिग्रहित केलेले आहे. तथापि आपल्याकडे जे मोठे प्रकल्प आहे त्याच्यातला पाणी साठा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 13% जास्त आहे. त्यामुळं आम्ही नागरिकांना विनंती केलेली की आपण पाण्याचा जपून वापर करावा आणि त्याचसोबत ज्या ज्या ठिकाणी एकदम मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज येईल तर त्या ठिकाणी टँकर किंवा मग विहीर अधिग्रहण करून लोकांची ताण भागवण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण सध्या तरी परिस्थिती समाधानकारक आहे आणि आमचं प्रशासन सज्ज आहे. सर, खरीप हंगाम तोंडावर आले, खत बियाण्याचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी बोगस खतं आले त्यापूर्वी, यावर काय कारवाई केली, कसं नियोजन असणार? काही दिवसापूर्वी एक इल्लीगल खत विक्री एका ठिकाणी होत होती, त्यासाठी त्यावर कारवाई झालेली. तथापि इतर अशा कुठल्या घटना नाही आहेत आणि बियाणांचा आणि खतांच्या सप्लायसाठी आमची नुकतीच मिटिंग झाली. याच्यामध्ये आपल्याकडं विशेषतः मोठ्या प्रमाणात कापूस आहे, सोयाबीन आहे आणि थोडा काही प्रमाणात तूर आहे. तर कापूस आणि सोयाबीनच्या बियाणांची पुरेशी उपलब्धता याचं नियोजन आपण केलेलं आहे आणि जे आता नवीन जे गोदावरी वाण असेल किंवा आपलं सोयाबीनचं PDKV आंबा आहे, सुवर्ण सोया, या पण नवीन व्हरायटी आलेल्या आहेत चांगल्या आणि सर्व एजन्सीज ज्या सप्लाय करणाऱ्या आहेत, महाबीज आहे, यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेशनमध्ये असतो. कुठल्याही वर्षी बियाणांची टंचाई कधी येत नाही, त्यामुळे आम्ही यावेळेस अलर्ट आहोत की आपलं जिल्ह्याचं आवंटन आहे ते बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही टीम्स गठीत केलेल्या आहेत आणि त्याचसोबत जो लिंकिंगचा प्रश्न आहे हा पण मांडला गेला होता. तर तशी पण आम्ही सर्व एजन्सीला विनंती केलेली की लिंकिंग म्हणजे जरी तुम्ही बायो फर्टिलायझर प्रमोट करत असाल किंवा नॅनो युरिया आहे, सल्फर कोटेड काही खतं आहेत किंवा जी आंबवलेली मळी वगैरे जे आहेत तर त्याच गोष्टी ते प्रमोट करतात, लिंक करतात असं त्यांचं सांगणं असलं तरी पण त्याची किंमत मार्केटपेक्षा जास्त नसावी आणि त्याची कुठली सक्ती शेतकऱ्यांना करू नये असं आम्ही आवाहन केलेलं आहे.